कधीही कोणाच्या मागे पळू नका. या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. आज एक नवीन धडा शिकायला मिळाला. आयुष्याचं जेवढं जास्त तुम्ही कदर कराल, तेवढे जास्त तुम्ही दुःखी राहाल. कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा तुमची शत्रू बनून आलेली नसते. तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचे मित्र आणि शत्रू बनवत असतात. तर्क करणे ही मानवाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो. खरं तर दुःख आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्त्व कळावे. प्रत्येक दुःख हे एक धडा देत असतं आणि हा धडाच माणसाला बदलून टाकतो. खूप स्ट्रॉंग असतात असे लोक जे स्वतः नाराज होऊन स्वतःला समजवतात सुद्धा. लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही करू नका. मी तर म्हणते अपेक्षा करू नका, नाहीतर नेहमी दुःखीच राहाल आणि लोकांना त्याचा काहीही फरक सुद्धा पडणार नाही. ही नातीही सुद्धा खूप विचित्र असतात. विश्वासाशिवाय नातं बनत नाही आणि जोपर्यंत धोका मिळत नाही तोपर्यंत संपतही नाही. अडचणीच्या वेळी मदतीचा दिखावा करणारी लोक ही बऱ्याचदा तुमचं दुःख, तुमची बर्बादी पाहून आनंदी होत असतात. अशा लोकांपासून स्वतःला नेहमी लांबच ठेवा. त्यातच तुमचं भलं आहे. भरोसा तर आपल्या श्वासाचा सुद्धा नसतो आणि आपण माणसांवर भरोसा ठेवतो. ज्याला तुमच्या भावना समजतात आणि तरीसुद्धा जो तुम्हाला त्रास देतो, दुःखच देतो, तो तुमचा कधीही होऊ शकत नाही. तुमचा विश्वास डोंगराला सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा देखील करू शकतो. इतकंच लक्षात ठेवा. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात, तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आणि मग बघा तुम्हाला कोणीही एकटं पाडू शकणार नाही. कोणासाठीही तुमचे शब्द वाया घालवू नका. फक्त शांत राहून पाहत राहा, तुम्हाला कोण समजून घेतो. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकतो. कुणावर तर प्रेम करणं हे चुकीचं नसतं, पण प्रेम कोणावर करून त्याला सोडून देणं चुकीचं असतं. जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो. चांगली लोक ही नेहमी आनंद देऊन जातात, पण वाईट लोक हे नेहमी एक अनुभव देऊन जातात. तुमचं दुःख फक्त त्याच व्यक्तीला सांगा ज्याची तुमचं दुःख समजून घेण्याची लायकी असेल. स्वतःच्या मनाची इतकी खोटी समजूत घालून घेऊ नका. कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच मिळत नाही. बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसतानाही काळजीत राहता, ज्यांना खरं तर तुमची काळजीच नसते. अशा भ्रमात तर अजिबात राहू नका की प्रत्येक नातं खास असतं. इथे तर प्रत्येकाला आपली वाटणारी व्यक्ती धोका देऊन जाते. आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेमध्ये समजवता येईल. वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून जा की तो माणूस तुमच्याबरोबर कधी नव्हताच. तक्रारीचे सुद्धा एक इज्जत असते, म्हणून कोणी दिसेल त्याला तक्रारी सांगितल्या जात नाहीत. आता भीती जखमांची नाही तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते. दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा खूप जास्त प्रगती करा, हीच तुमची खरी सफलता आहे. आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल. गर्दी तुम्हाला हिंमत तर देते, पण तुमची ओळख हिरावून घेते. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती म्हणजेच या जगातील सगळ्यात मोठी भीती असते. हे फक्त त्याच व्यक्तीला समजू शकेल ज्याने खरंच आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलेलं आहे. असं म्हणतात की सोडणारे सोडून जातात, मग कधीही होऊ दे, काहीही होऊ देत, आणि निभवणारे मग परिस्थिती कशीही असू देत. बऱ्याच वेळा मन दुखावले की चेहऱ्यावर रंग उडून जातो,
प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात. कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तेवढं महत्त्व देत नाही जेवढं तुम्ही समजता. खूप जास्त महागात पडतात स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे. वेळेला जर विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरते का? तुम्हाला एकटं सोडणाऱ्यांना हे दाखवणे गरजेचे आहे की तुम्ही स्वतःसाठी एकटेच पुरेसे आहात. मनाला झालेले दुःख शरीराला झालेल्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देते. त्यामुळे नेहमी तुमच्या मनाला प्रसन्न ठेवा. या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं मतलबी बनायला शिका, कारण इथं धोका मिळायला वेळ लागत नाही. हेच ते लोक असतात जे तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात, जे नात्यांमध्ये सगळे तुमचे सख्खे आणि तुमचे जवळचेच असतात. नातं तर तेच टिकून राहतं ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं तर हे आहे की बरोबर त्यावर आरामात चला. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीही कोणाची होऊ शकत नाहीत. मित्र असे शोधा की ते परिस्थितीत बदलणारे असतील, पण परिस्थितीनुसार बदलणारे नको. अडचणीचे गुलाब बनवणारे कधीही स्वतःचे भाग्य बदलू शकत नाहीत. थोडा धीर धरा, कारण तुम्हाला सगळ्यात चांगलं मिळवण्यासाठी सगळ्यात वाईट वेळेतून तुम्हाला जावं लागतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.